मला वाटतं क्रिकेटर्सचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या महाराष्ट्रात. चला नक्कीच अडाणींना आदित्य ठाकरेंनी यावेळी टीमचं कौतुक केलंय. मात्र या टीमसाठी बस गुजरातमधून का आणली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. खरं तर ओपन बसमधून आज या विजयी टीमची मिरवणूक काढली जाणार आहे. मात्र ही बस गुजरातमधून आणली जाते अशी माहिती मिळते आणि यावर आता आदित्य ठाकरेंनी एक कठोर सवाल विचारला. ही बस गुजरातमधून का आणली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. आणि या सगळ्या संबंधी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, खरं तर सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. टीम इंडिया आज मायदेशी आली. मात्र या सगळ्या प्रकरणात ही जी बस सध्या मुंबईमधून आहे, जिथून विजयी मिरवणूक काढली जाणार आहे, ही बस गुजरातमधून आणण्यात आली अशी माहिती मिळते. नक्कीच 2024चा कप आपण जिंकलेला आहे इंडियाने आणि सर्वीकडे त्याचा सत्कार सुरू आहे. एकंदरीतच आज मुंबईची इंडियन टीम जी आहे ती मुंबईला येणार आहे आणि त्याचा पूर्ण सत्कार होणार आहे. ताज हॉटेलला पूर्ण मिरवणूक निघणार आहे आणि त्या मिरवणुकीसाठी जी बस आहे ती गुजरातमधून आणलेली आहे. त्यांच्या आणि याच्यावरती सकाळपासून विरोधक टीका करत आहेत. बेस्ट जी आपली बस आहे, आपला जो ब्रँड आहे बेस्ट, हा का ना प्रेझेंट केला. जर बेस्टची गाडी जी बस आहे ती जर वापरली असती तर त्याचं एक ॲडव्हर्टाईज झाली असती, एक आकर्षण वाढलं असतं त्या बसबद्दल. आणि गुजरातमधनं ही बस का आणली हा विषय विरोधकांनी सकाळपासून विधान भवनामध्ये पकडून धरलेला आहे. आणि अशीच प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे का मी इंडियन टीमचं स्वागत करतो, इंडियन टीम मुंबईमध्ये येते त्याचं कडकडून स्वागत करतो, परंतु ही बस आहे ही गुजरातमधनंच का आणली आहे असा सवाल उपस्थित केलेला आहे. विरोधकांनी आता हा मुद्दा पकडून धरलेला आहे का ही बस गुजरातमधनं का आणली. प्रत्येक विरोधकाचं हेच म्हणणं आहे का आम्ही या पूर्ण सोहळ्यात सामील होऊ, आम्ही इंडियन टीमचं स्वागत करतो. पण हा जो एक मुद्दा आहे या मुद्द्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावं का जे कोणी मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंट द्यावं का असं का केलं. आता हा एक जो प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न बनत चालला आहे, हा एक मुद्दा बनत चालला आहे आणि अशाच भाष्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आपण पाहिलेलं आहे. कपिल, आदित्य ठाकरेंनी हा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. यावर सत्ताधाऱ्यातल्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? त्यांच्याकडून काही उत्तर आले का? नक्की सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे का याच्यात कोणी राजकारण करू नये, बस कुठून आली काय आली, तर फक्त इंडियन टीम जिंकलेलं आहे वर्ल्ड कप, T20चा वर्ल्ड कप जिंकलं हीच मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. याकडे लक्ष ठेवा, खेळामध्ये तरी राजकारण आणू नका असे काही राजकीय नेते सत्ताधारी बोलताना इथे दिसत आहेत. याच्यावर राजकारण करू नये, उलट त्याच्यामुळे सहभागी व्हा, अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका असा एक सूर सत्ताधाऱ्यांचा आहे. कपिल, खरं तरी मुंबईमध्ये सुद्धा अनेक बसेस आहेत, बेस्टच्या बसेस आहेत. असं असताना देखील गुजरातवरून नेमकी बस का मागवण्यात आली? नक्कीच सत्ताधाऱ्यांचं ज्या प्रकारे असं म्हणणं आहे त्याप्रमाणे विरोधकांचं हेच म्हणणं आहे का बेस्ट जो आपला एक चांगला ब्रँड आहे मुंबईचा आणि त्या मुंबईच्या बेस्टमध्ये अशा प्रकारची जी काय यात्रा आहे किंवा अशा प्रकारचा जो सोहळा आहे तो का करण्यात आला नाही, ही जी मिरवणूक आहे ही बेस्टमधनं का काढण्यात आली नाही आहे हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित विरोधक करतायत. आणि याचं उत्तर करत जे आयोजक असतील किंवा जे सत्ताधारी यांना द्यावं लागणार आहे, कारण की बेस्ट हा एक मुंबईचा ब्रँड आहे आणि अशावेळी अशा प्रकारचा निर्णय घेणं हा थोडासा खटकतोय विरोधकांना. आणि त्यासाठीच हा प्रश्न उपस्थित केला जातोय का बेस्ट ही चांगली सेवा देते, बेस्टच्या ज्या बसेस आहेत ओपन बसेस त्याही चांगल्या आहेत, त्याचा वापर आपण करू शकतो अशा मिरवणुकीसाठी. आणि खरं तर हा एक ऐतिहासिक सण आहे आणि ऐतिहासिक क्षणाला अशा आपली जी मुंबईची बेस्टचा जो उपयोग झाला असता तर ते एक ऐतिहासिक ती खूण ठरली असती, परंतु असं होताना दिसत नाही. त्यामुळे थोडे विरोधक नाराज आहेत आणि विरोधक हा मुद्दा राजकीय बनवण्याचा प्रयत्न आहेत आणि हा मुद्दा आता सध्या विधानसभेत गाजतोय. कपिल, खरं तर बसची काही वैशिष्ट्ये आहेत का? बसला एक चांगल्या प्रकारे रंगवण्यात आलेलं आहे. क्रिकेटचे जे काही पोस्टर्स आहेत, क्रिकेटचे जे रोहित शर्मा असे मोठे प्लेयर्स आहेत त्यांचे काही चित्र तिथे काढण्यात आलेलं आहे. क्रिकेटचं एक स्वरूप देण्यात आलं आहे, एक क्रिकेटचं चित्र त्याच्यावर काढण्यात आलेलं आहे आणि वेगळ्या प्रकारची रंगवलेली बस आहे. आणि काही वेळातच आता मुंबई टीम मुंबईला उतरेल आणि त्या बस पूर्ण मुंबई फिरणार आहे आणि त्यानंतर ताज हॉटेल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पण त्याआधी हा जो सोहळा आहे नक्कीच कपिल, त्यामुळे सध्या आता मिरवणुकीच्या आधीच बसवरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या सगळ्याचं नेमकं पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.